तीर्थयात्रा पर्वाचा भाग 5. एवढं सांगितल्यानंतर पुलस्त्य पुढे सांगतायत, त्यानंतर धर्माच्या अप्रतिम तीर्थक्षेत्री जावं, जिथे तो न्यायदेव यम हजारो वर्ष घोर तपस्या करत होता. त्याच्या त्या तपस्येमुळे ती जागा तीर्थक्षेत्रच बनलेली आहे आणि म्हणून त्याचं नाव त्या ठिकाणाला दिलेलं आहे. तिथे तपस्या केल्यामुळे त्या तपस्व्याच्या घराण्याचा उद्धार होतो. त्यानंतर आहे ज्ञानपवन तीर्थक्षेत्र. तिथे भेट देणाऱ्याला अग्निस्तोम यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. तो मुनींच्या लोकात जातो. त्यानंतर यात्री सौगन क्षेत्री जाईल. तिथे असलेल्या धीकवनात असे समजतात की सगळे देव ब्रह्माबरोबरच असतात. त्याशिवाय सिद्ध ऋषी, चरण, गंधर्व, किन्नर आणि नाग तिथे असतात. जसे कोणी त्या धीकवनात प्रवेश करतो त्याला त्याच्यात शुद्धी झाल्याचं जाणवायला लागतं आणि त्यानंतर त्या तीर्थयात्रेने सरस्वती देवीची आराधना करायची असते. तिथे तिला प्लाक्षा असं म्हणतात. त्या झऱ्यात यात्रेकरू स्नान करील. जो झरा एका वारुळातून वाहत असतो. तिथे प्रार्थना केल्यानंतर सगळे पितर आणि देवता प्रसन्न होतात. त्याशिवाय अश्वयज्ञ केल्याचं श्रेयही प्राप्त होतं. तिथे एक खास तीर्थ आहे आणि त्याचं नाव आहे ईशानध्युष्टा. ते त्या वारुळापासून दूर आहे. त्याचा उल्लेख पुराणात आहे. तिथे स्नान केल्यामुळे हजारो कपिला गायी दान केल्याचं पुण्य मिळतं आणि अश्वयज्ञाचं सुद्धा श्रेय मिळतं. पुढच्या प्रवासात सुगंधा, संतकुंभा आणि पंचयक्ष असे येतात. त्या स्नान केल्यामुळे त्याला स्वर्गाचं स्थान प्राप्त होतं. तीर्थक्षेत्र त्रिसुलाखत इथे स्नान केल्यानंतर पितरांचं आणि देवांचं स्मरण करायचं असतं. त्यात त्यांची स्तुती करायची असते. तसं केल्यामुळे मृत्यूनंतर तो गाणपत्यच होतो, म्हणजे तो गणपतीच्या गणातला एक होतो. देवी शाकंभरी हे एक ख्यातनाक तीर्थक्षेत्र आहे. गेली 1000 वर्ष दैविक वर्ष ती केवळ औषधी खाऊन राहिलेली होती. अनेक तेजस्वी ऋषी तिच्या दर्शनासाठी मुद्दाम येत असतात. तिथे ती देवी त्यांना शाकाहार शिकवते आणि म्हणून त्या ऋषीमुनींनी तिला असं नाव दिलेलं आहे. तिथे शुक्ल ब्रह्मचर्य पाळून एकचित्ताने ध्यान करत 3 दिवस आणि 3 रात्री काढायच्या असतात. मग जर शाकंभरी देवी प्रसन्न झाली तर 12 वर्ष शाकाहार केल्याचं श्रेय त्याला मिळतं. त्या तिथून सुवर्णतीर्थी जातो. तिथे असं सांगतात की विष्णूने रुद्राची प्रार्थना केली होती. त्याप्रकारे शिवाकडून त्यांनी अनेक अवघड असे वरही मिळवले होते, जे सहसा कोणाला महादेव देत नाही. त्या तपस्येने संतुष्ट झालेला त्रिपुरारी कृष्णाला म्हणतो, तू सर्वात जास्त आवडता देव होशील मानवयुगात आणि विश्वात सर्वश्रेष्ठ ठरशील. वृषभचिन्ह असलेला देव तिथे पूजल्यामुळे अश्वयज्ञ केल्याचं श्रेय आणि गाणपत्य स्थानही मिळतं. त्यानंतर तीर्थ येतं धूमवती. तिथे 3 रात्री निर्जळी उपवास केल्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात. त्या तीर्थक्षेत्राच्या दक्षिणेकडील अर्ध्या भागात रथावर्त नावाचं तीर्थक्षेत्र आहे. तिथे मोठ्या भक्तिभावाने जावं. भोगांपासून अलिप्त असं मन ठेवून संयमी असं जीवन असल्यास महादेव संतुष्ट होतात. त्यामुळे त्यांची प्रदक्षिणा करून साधना करायची असते. त्यानंतर धारा नावाचं तीर्थ येतं. तिथं पाप धुतलं जातं. त्याची सगळी दुःखही दूर होतात. आता त्यानंतर हिमालयातील गंगा उगमाचं तीर्थक्षेत्र, जे स्वर्गाचं द्वार समजलं जातं. तिथे एकचित्ताने ध्यान करत स्नान करायचं असतं. त्यानंतर सप्तगंगा, त्रिगंगा आणि सक्रावर्त या ठिकाणी ऋषी ध्यान साधना करीत असतात. ते दिसत नाहीत, पण ते असतात. त्यांना लावून नमस्कार करून तिथं स्नान करावं. त्यानंतर येतं कनखल क्षेत्र. इथे 3 दिवस उपोषण केल्यामुळे अश्वयज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. त्यानंतर यात्री कपिलावर्ताकडे जातो. तिथे 1 रात्र उपोषण केल्यामुळे 1000 गायी दान केल्याचं पुण्य मिळतं. ते नागांच्या कपिल नावाच्या राजाचं तीर्थक्षेत्र आहे. तिथे नागतीर्थ आहे. तिथे स्नान करण्याने 1000 गायी दान केल्याचं पुण्य मिळतं. त्यानंतर शंतनूचं तीर्थ, ज्याला ललितिका असं म्हणतात, तिथे स्नान केल्यामुळे त्याचा अधःपात कधीही होत नाही. जे यात्री गंगा आणि यमुना यांच्या संगमावर स्नान करतात त्यांना 10 अश्वमेध केल्याचं श्रेय मिळतं. त्याशिवाय
त्यांच्या घराण्याचा उद्धारही होतो. सुगंधा तीर्थक्षेत्री स्नान केल्यामुळे पापं धुतली जातात. त्याशिवाय तो ब्रह्माच्या लोकी सन्मानाने राहतो. त्यानंतर तो रुद्रावर्तात जातो. तिथे स्नान केल्यामुळे तो स्वर्गात जातो मृत्यूनंतर. गंगा आणि सरस्वती यांच्या संगमावर स्नान करणाऱ्याला अश्वमेध केल्याचं श्रेय मिळतं. त्याशिवाय तो स्वर्गात जातो त्याच्या मृत्यूनंतर. त्यानंतर येतं भद्रकर्णेश्वर. तिथे स्नान करून पूजा केल्याने तसंच श्रेय मिळतं. त्यानंतर आहे तीर्थक्षेत्र कुवजाम्रक. तिथे स्नान केल्यामुळे 1000 गायी दान केल्याचं श्रेय मिळतं आणि स्वर्गारोहण साध्य होतं. त्यानंतरचं तीर्थक्षेत्र आहे अरुंधतीवत. ब्रह्मचर्य आचरून ध्यान साधना करत व्रतस्थ राहून तिथे स्नान केलं ही अश्वयज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. त्यानंतर समुद्रक तीर्थ आहे. त्यात स्नान करून 3 रात्री साधना केल्यामुळे समान फळ मिळतात. त्याच्या घराण्याचा उद्धार होतो. आता त्याच्यानंतर येतं यमुना प्रभाव. हे यमुनेच्या उगमस्थळी आहे. तिथे स्नान केल्यामुळे अश्वयज्ञ केल्याचे फायदे होतात. त्यानंतर येतं दर्वी संक्रमण. त्यात तेच फळ मिळतं. त्यानंतर सिंधू प्रभाव आहे. तिथे गंधर्व आणि सिद्ध यात्रा करतात. तिथे सप्ताह राहून साधना केली संपन्नता येते. त्यानंतर तीर्थक्षेत्र येते वेदी. त्यामुळेच सुद्धा अश्वयज्ञाचं फळ मिळतं. त्यानंतर ऋषिकुल आणि वसिष्ठ ही क्षेत्र येतात. इथे यात्रा करण्यामुळे यात्रेकरू ब्राह्मण पदाला पोचतो. त्यानंतर आहे भृगुतुंग. इथे साधना केल्यामुळे तो अश्वयज्ञ केल्याचं श्रेय मिळवतो. त्यानंतर आहे वीरप्रमोक्ष. इथे करून साधना केल्यामुळे त्याची सगळी पापं धुतली जातात. त्याशिवाय अश्वयज्ञाचा लाभही होतो. त्यानंतर आहेत कृत्तिका आणि मघा अशी तीर्थक्षेत्र. इथे संध्याकाळी स्नान करून रात्रभर तपोश्चरण केल्यामुळे अग्निष्टोम आणि अतिरत्र यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. पुढे क्षेत्र आहे विद्या. इथे तपोश्चरण करणाऱ्याला सगळ्या विद्या साध्य होतात. त्यानंतर आहे महाश्रम तीर्थक्षेत्र. यात स्नान केल्यामुळे पश्चात्ताप झाला असल्यास सगळी महापापं धुतली जातात. एक वेळ जीवन राहावं लागतं. त्यामुळे बरेच फायदे होतात. त्याच्या प्रभावामुळे मागील आणि पुढच्या 10 पिढ्यांचं भलं होतं. महालयात यात्रा करून दानं करावी लागतात. त्यानंतर सगळी पापं धुतली जातात. त्यानंतर आहे वेताशिका. तिथे साक्षात ब्रह्म ध्यान करीत असतात असं समजलं जातं. तिथे पूजा केल्यामुळे अश्वयज्ञाचा फायदा होतो आणि उशनास अवस्थेत तो जातो. त्यानंतर येतं सुंदरिका क्षेत्र. तिथे सिद्ध ध्यान साधना करत असतात. ते आपल्याला दिसत नाहीत. तिथे स्नान संध्या केल्यामुळे पुढच्या जन्मी तो किंवा ती अप्रतिम सुंदर होतात. त्यानंतर आहे ब्राह्मणी क्षेत्र. घोर तपस्या करणाऱ्यांसाठी ते चांगलं आहे. ब्रह्मचर्य आचरून तिथे स्नान करतो तो ब्रह्मपदीत जातो. यानंतर येतं निमिष क्षेत्र. सिद्धांचं अतिप्रिय असं हे तीर्थक्षेत्र आहे. असं सांगतात की केवळ या तीर्थक्षेत्री जाण्याचा संकल्प सोडला तरी त्याची अर्धी पापं धुतली जातात. तिथे साक्षात ब्रह्मदेव वास करतात असं सांगतात. प्रामाणिक तीर्थंकरांनी 1 महिना तिथे राहून तपोश्चरण करायचं असतं. अशा रीतीने तपस्या केल्यामुळे त्याला गोयज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. त्याच्या मागील आणि पुढील 7 पिढ्यांचं कल्याण होतं. अरे भीष्मा, बहुतेक तीर्थक्षेत्र निमिषातच असतात. निमिष म्हणजे कोणतंही घनदाट अरण्य जिथे हिंस्त्र श्वापदांचा वावर कमी असतो. झरे वाहत असतात. जर एखाद्या तीर्थक्षेत्री माणसांची वस्ती वाढत गेली तर त्या क्षेत्राचं पावित्र्य कमी होतं. म्हणून तीर्थक्षेत्र साधारणपणे निर्मनुष्यच असावीत. आज सगळ्याच तीर्थक्षेत्री मानव वस्ती घनदाट झाली. त्यामुळे बहुतेक तीर्थक्षेत्र व्यर्थच झालेली आहेत. त्याचं कारण मानव वस्ती झाली की तिथे पापाचरण सुरू होतं. असो, तो तीर्थयात्री निमिषात दीर्घ उपोषणाने देहत्याग करतो. तो अनंतात आनंदमय अवस्थेत स्वर्गीय सुखात राहतो. हे सगळे ज्ञानी जाणतात. त्यानंतर येतं गंगोद्भेद क्षेत्र. तिथे उपोषण करून 3 रात्री तपस्या करतो त्याला वाजपेय यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. तसंच करत राहिला तर तो अखेरीस ब्रह्मात विलीन होतो.
देवांच्या आणि पितरांच्या नावाने अर्घ्य द्यायचं असतं. तो सारस्वत लोकात जातो. त्यानंतर येतं वहुद तीर्थक्षेत्र. संयमी जीवन ठेवून ब्रह्मचर्य आचरण पाळून तिथे एक रात्र काढल्यास तो देवांना प्रिय होतो. आता भीष्मा, तुला देवसत्र यज्ञाचं श्रेय मिळतं. आता सांगतो महत्त्व क्षीरवती तीर्थाचं. तिथे पवित्र लोक जात असतात. तिथे ध्यानसाधना करणाऱ्याला वाजपेय यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. आता त्यानंतर आहे विमल शोक. विनम्रतेने आणि ब्रह्मचर्याने युक्त असं तिथे एक रात्र काढावी. स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात. त्यानंतर आहे गोप्रतारा. हे सरयू नदीच्या तटावर आहे, जिथे प्रभू रामचंद्रांनी देहत्याग केलेला आहे. त्या तीर्थाचा महिमा देखील मोठाच आहे. तिथे स्नान करावं. रामाच्या कृपेने त्या तीर्थंकराचं कल्याणच होतं. त्यानंतर येतं रामतीर्थ. हे आहे गोमती किनारी. तिथे स्नान केल्यामुळे अश्वयज्ञाचं श्रेय मिळतं. त्याशिवाय त्याच्या कुळाचा उद्धारही होतो. त्यानंतर आहे तीर्थक्षेत्र शतसहस्त्रिका. इथे संयमित आहार विहार आणि विचार आचरून तो 10,000 गायी दान करणाऱ्यासारखं पुण्य मिळवतो. त्यानंतर आहे तीर्थक्षेत्र भरतृस्थान. इथे पूजा केल्यामुळे त्याला अश्वयज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. त्यानंतर येतं कोटी कार्तिकेय. इथे स्नान केल्यामुळे 1000 गायी दान करण्याचं पुण्य प्राप्त होतं. तिथून तो वाराणसी या ख्यातनाम तीर्थक्षेत्री येतो. तिथे वृषभनाथाची पूजा करायची असते. त्यानंतर तो येतो कपिला हृदला आणि तिथे स्नान करतो. त्यामुळे राजसूय यज्ञ केल्याचं श्रेय त्याला मिळतं. आता नंतर येतं अविमुक्त क्षेत्र. तिथे स्नान केल्यामुळे त्याची पापं धुतली जातात. त्यामुळे ब्राह्मणांचा खून करणाऱ्याला क्षमा केली जाते. ह्या तीर्थावर सर्व त्याग करणाऱ्यांना सर्व मुक्ती मिळते. त्यानंतर येतं तीर्थक्षेत्र मार्कंडेय. हे गंगा किनारी आहे. इथे स्नान केल्याने अग्निष्टोम यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. त्याशिवाय त्याच्या कुळाचा उद्धारही होतो. आता नंतर आहे गया. इथे ध्यानसाधना करून स्नान केल्याने अश्वयज्ञाचं श्रेय मिळतं. त्याशिवाय त्याच्या कुळाचा उद्धारही होतो. एक मुलगा जरी गयेची तीर्थयात्रा करील तरीही सगळ्या कुटुंबाचं भलं होतं. त्यानंतर येतं तीर्थक्षेत्र अक्षयवट. तिन्ही लोकात प्रसिद्ध असं हे क्षेत्र पितरांच्या शांतीसाठी खासच आहे. इथे महानदी स्नान करायचं असतं. त्यानंतर देवांना अर्घ्य द्यायचं असतं. तिथे श्राद्ध घातल्यास पुन्हा श्राद्ध घालण्याची आवश्यकताच नसते, कारण ते पुरेसं असतं असं समजतात. तिथून येतं ब्रह्मसर. तिथे यमदेवाचं क्षेत्र आहे. अशी आख्यायिका आहे की ब्रह्माने एकदा त्या सरोवरात एक बळीचा स्तंभ उभारला होता. त्या स्तंभाला प्रदक्षिणा घातल्यामुळे वाजपेय यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. त्यानंतर आहे देनुका तीर्थ. तिथे एक रात्र राहून तिळाचे आणि गाईचं दान करून साधना झाली तर तो इसम निष्पाप होतो. तो मृत्यूनंतर सोमलोकी जातो. असंही सांगतात की फार प्राचीन काळी एक कपिला आणि तिचं वासरू तिथे चरत असे. त्यांच्या पावलांचे ठसे तिथे दिसतात. त्या जागी स्नान करायचं असतं. त्यामुळे अंघोळ करणारा निष्पापच ठरतो. त्यानंतर आहे तीर्थक्षेत्र उद्यंत पर्वत राशी. तो सगळा परिसर पवित्र असल्यामुळे तीर्थक्षेत्रासारखाच आहे. तिथे सावित्रीची पावलं आहेत. जो ब्राह्मण त्याच्या पहाटेची, दुपारची आणि रात्रीची अशा 3 प्रार्थना करतो तर त्यामुळे त्याला 12 वर्ष त्या प्रार्थना केल्यासारखं श्रेय मिळतं. नंतर येतं योनिद्वार तीर्थक्षेत्र. तिथे जाऊन तपस्या करणाऱ्यांचं जन्मजन्मांतरीचे फेरे संपतात. त्यानंतर तो फाल्गू तीर्थाला जातो. तिथे तीर्थयात्रा केल्यामुळे अश्वयज्ञाचं श्रेय मिळतं आणि जीवनात यशही मिळतं. त्यानंतर आहे धर्मपृष्ठ. तिथे यमाने वास्तव्य केलं होतं असं समजतात. तिथे असलेल्या कुंडातील पाणी प्यायचं असतं. त्यानंतर स्नान करायचं आणि देवांना आणि पितरांना अर्घ्य द्यायचं असतं. त्यामुळे तो निष्पाप होऊन स्वर्गात जातो. तिथे मातंग ऋषींचाही आश्रम आहे. त्या आश्रमात प्रवेश केल्यामुळे सगळा क्षीण जातो आणि शांत प्रसन्न होतो. तिथे तीर्थयात्रा केल्यामुळे गवयान यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं.
तिथे यमदेवाची मूर्ती आहे, तिची पूजा करायची असते, त्यामुळे त्याला अश्वयज्ञाचं श्रेय मिळतं. त्यानंतर आहे ब्रह्मस्थान तीर्थ. तिथे गेल्यामुळे आणि पूजा केल्यामुळे अश्वयज्ञ आणि राजसूय यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. ऋषी कक्षीवनासारखा तो स्वर्गातच राहील. तिथे प्रथम यक्षांना प्रसाद द्यायचा आणि नंतर तो खायचा असतो. असं प्रत्येक दिवशी तिथे असेपर्यंत करायचं असतं. ब्राह्मणांची हत्या करण्याच्या पापापासून तो मुक्त होतो. त्यानंतर तो यात्रीपुढे मणिनाग क्षेत्री जाईल. तिथे स्नान केल्यामुळे 1000 गायी दिल्याचं श्रेय मिळतं. कोणत्याही सापाच्या वंशाच्या प्रजातीने दंश केला तरी त्याची बाधा होत नाही. तिथे एक रात्र राहिल्यामुळे सर्व पापांचा नाश होतो. त्यानंतरचं तीर्थक्षेत्र आहे ब्रह्मर्षी गौतमांचं. ते एका अरण्यात आहे. तिथे अहल्येचं सरोवर आहे. तिथे स्नान केल्यामुळे तो यात्री उच्चस्थानी जातो. त्यानंतर श्रीक्षेत्र आहे. तिथे स्नान केल्यामुळे अश्वयज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. पुढे क्षेत्र आहे ऋषी जनकाचं. त्याचे पूजा देवसुद्धा करत असतात. त्या स्नान करणारा विष्णू लोकाला जातो. त्यानंतर विनासन आहे. तिथे स्नान केल्यामुळे तो निष्पाप होतो. त्याशिवाय वाजपेय यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. त्याशिवाय तो सोमलोकात जातो आणि मृत्यूनंतर त्यानंतर तो गंडकी नदीकडे जातो, ज्यातून सगळ्या आधीच्या तीर्थांचं पाणी वाहत असतं. तिथे स्नान केल्यामुळे तो सूर्यलोकात जातो. त्यानंतर तो विसलाकडे जातो. ती नदी त्रिलोकात ख्यातनाम आहे. त्या नदीत स्नान केल्यामुळे अग्निष्टोम यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. स्वर्गात जातो. गुह्यकांना अत्यानंद देणारं ऋषी अधिवंग ह्यांचं अरण्यात असलेलं तीर्थक्षेत्र आहे. गुह्यक म्हणजे शिवभक्त. त्यानंतर येतं कंपन तीर्थक्षेत्र. इथे सिद्ध नेहमीच यात्रा करत असतात. त्यांची योग्यता पुंडरीक तीर्था एवढीच आहे, कारण इथे स्नान करून प्रार्थना केल्यामुळे पुंडरीक यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. तो मृत्यूनंतर स्वर्गात जातो. त्यानंतर येते ती जागा ज्या ठिकाणाहून महेश्वरी नावाचा झरा वाहत आहे. त्या स्नान केल्यामुळे अश्वयज्ञाचं श्रेय मिळतं. त्याशिवाय त्याच्या कुळाचा उद्धार होतो. त्यानंतर एक दैवीसर तलाव आहे. त्यात स्नान केल्यामुळे सर्व प्रकारचं दुर्दैव संपतं आणि यशाची सुरुवात होते. त्यानंतर आहे सोमपाद. ब्रह्मचर्य आचरून विनम्र भावाने स्नान केल्यास सर्व पापांचा विनाश होतो आणि तो पुण्यवान होतो. त्यानंतर महेश्वर पाद आहे. तिथे स्नान करायचं असतं. त्यामुळे अश्वयज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. त्या एक तीर्थक्षेत्री असंख्य तीर्थस्थानं आहेत. एक नीच असुर एका कासवाच्या रूपात ते तीर्थस्थान त्याच्या पाठीवर घेऊन पळून जाऊ लागला. त्याच्याकडून ते विष्णूंनी परत मिळवलं. अशी पण आख्यायिका आहे की त्या तीर्थावर स्नान केल्यामुळे पुंडरीक यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. त्यानंतर तो मृत्यूनंतर नारायण लोकी जातो. त्यानंतर आहे नारायण तीर्थ. तिथे नारायण सदैव उपस्थित असतात असं समजलं जातं. लोककल्याणार्थ ते तिथे असतात. त्यांच्याबरोबर ब्रह्म, देव, रुद्र, आदित्य, वसु असे सगळे त्यांच्यासह लोककल्याणार्थ तिथे असतात. त्या ठिकाणी असलेल्या विष्णूच्या स्थानाला शाळीग्राम असं म्हणतात. तिथे जप, साधना आणि स्नान केल्यामुळे अश्वयज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. मृत्यूनंतर तो नारायणाच्या लोकी जातो. त्यानंतर येतं तीर्थक्षेत्र जातिस्मर. इथे अंघोळ करून पूजा केल्यामुळे आपले मागील जन्म आठवतात. त्यानंतर आहे महेश्वरपूर. इथे महादेवाची पूजा करतात. इथे उपोषण करून साधना केल्यामुळे त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. मग येतं वामन तीर्थ. इथे स्नान केल्यामुळे माणूस निष्पाप होतो. तिथे तपोश्चरण केल्यामुळे भाग्य उजळून निघतं. त्यानंतर आहे कुसिका तीर्थ. इथे स्नान केल्यामुळे मोठ्यातले मोठं पाप धुतलं जातं असं समजलं जातं. त्याशिवाय राजसूय यज्ञ केल्याचं श्रेयही प्राप्त होतं. नंतर सांगण्यासारखं तीर्थक्षेत्र आहे चंपक. इथे एक रात्र साधना केल्यामुळे 1000 गायी दान केल्याचं पुण्य मिळतं. आता त्यानंतर आहे तीर्थक्षेत्र जयशील. इथे साक्षात विश्वेश्वर त्याच्या अर्धांगिनीबरोबर वास करीत असतो असं समजलं जातं. खऱ्या सिद्ध साधकाला त्यांचं उभयतांचं दर्शन होतं असं अनुभवी सांगतात. असा भाग्यवान भक्त पुढे मित्रवरुणी लोकी जातो. तिथे 3 दिवस उपोषण करणारा
अग्निष्टोम यज्ञ केल्याचं श्रेय मिळवतो. आता त्यानंतर येतं कन्या संवैद्य तीर्थक्षेत्र. इथे स्नान केल्यामुळे व्रतस्थ असल्यास मनुचं दर्शन होतं. जाणकार असंही सांगतात की इथे तांदूळाचं दान करायचं असतं किंवा जे देता येईल ते दान करावं. त्यामुळे कन्याकुमारीचं दर्शन होतं. असा नित्य स्वर्गातच जातो. मग येतं निश्चिर क्षेत्र. इथे ब्रह्माचं स्थान आहे. इथे वसिष्ठांचा आश्रम आहे. तिथे विधियुक्त स्नान केल्यामुळे वाजपेय यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. आता त्यानंतर आहे देवकूट. इथे नित्यवास असतो तो सिद्ध ऋषींचा. इथे यात्रा करणाऱ्याला अश्वयज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. त्याचबरोबर त्याच्या कुळाचा उद्धारही होतो. त्यानंतर आहे मुनी कौशिक तलाव. इथे कौशिकाचा पुत्र विश्वामित्र पूर्ण ज्ञान प्राप्त करतो. इथे स्नान करण्याने वाजपेय यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. या ठिकाणी 1 महिना राहायचं असतं. त्यामुळे अश्वयज्ञ केल्याचंही श्रेय मिळतं. त्यानंतर येतं महावृद्ध. इथे स्नान करणाऱ्याला कधीही अपयश येत नाही. सोन्याचं दान ब्राह्मणांना केल्याचं पुण्य मिळतं. त्यानंतर आहे विरश्राम तीर्थ. इथे साक्षात कार्तिकेय वास करतात असं सांगितलं जातं. इथे साधना केल्यामुळे अश्वयज्ञाचं श्रेय मिळतं. त्यानंतर आहे अग्निधारा क्षेत्र. इथे स्नान करून विष्णूवर एकचित्ताने ध्यान केल्यामुळे अग्निष्टोम यज्ञाचं श्रेय मिळतं. पुढे ब्रह्मच्छादित ब्रह्मसर आहे. इथेच कुमारधारा तीर्थ पण आहे. इथे स्नान केल्यामुळे सर्व इच्छापूर्ती होतात असं जाणकार सांगतात. इथे 3 दिवस उपोषण केल्यास ब्रह्महत्येचं पातक धुतलं जातं. आता त्यानंतर आहे गौरी देवीच्या तीर्थक्षेत्री यात्री जातो. ते फार उंचावर आहे. तिथे स्तनकुंड आहे. त्या स्नान केल्यामुळे वाजपेय यज्ञ केल्याचं त्याला श्रेय मिळतं. त्यानंतर तो पितर आणि देवांची तिथे पूजा करतो. त्यामुळे अश्वयज्ञाचं श्रेयही मिळतं. तो मृत्यूनंतर इंद्रलोकी जातो. नंतर येतं तीर्थक्षेत्र तम्रारुण. इथे साक्षात देव यात्रा करण्यासाठी जातात असं जाणकार सांगतात. इथे स्नान करण्याने नरमेध यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. पुढे कार्तिका, अरुणा, कौशिकी या 3 नद्यांच्या संगमावर त्रिवेणी तीर्थक्षेत्र आहे. इथे 3 रात्री तपोश्चरण करून उपवास धरल्यास तो निष्पाप होतो. पुढे उर्वशी तीर्थक्षेत्र आहे. त्यानंतर आहे सोमाश्रम. त्यानंतर येतो कुंभकर्णाश्रम. इथे असलेल्या गोमुखाला स्पर्श करून ध्यान करणाऱ्याचं तप पूर्ण असेल तर त्याला आधीचे जन्म आठवायला लागतात आणि तो इंद्रलोकी जातो. त्यानंतर नंदा नदी स्नान केल्यामुळे त्याचं पाप धुतलं जातं. तिथे असलेल्या नदीत एक बेट आहे. त्याचं नाव आहे वृषभ. त्या नदीत स्नान करणारा स्वर्गात जातो. त्यानंतर तीर्थक्षेत्र येतं औदालक. इथे मुनी फार यात्रा करतात. इथे स्नान केल्यामुळे योगक्षेमामुळे जी पापं होत असतात ती धुतली जातात. त्यानंतर आहे पवित्र तीर्थक्षेत्र धर्म. इथे ब्रह्मर्षी जास्त यात्रा करतात. इथे स्नान केल्यामुळे वाजपेय यज्ञाचं श्रेय मिळतं. त्याला स्वर्गात फार मानाने वागवलं जातं. त्यानंतर आहे चंपा. त्यानंतर आहे भागीरथी. तिथे स्नान केल्यामुळे तशीच फळं मिळतात. नंतर तो यात्री दंडपर्ण तीर्थक्षेत्री येतो. तिथे स्नान केल्यामुळे 1000 गाई दान केल्याचं पुण्य त्याला मिळतं. त्यानंतर आहे ललितिका क्षेत्र. इथे स्नान केल्यामुळे राजसूय यज्ञाचं श्रेय मिळतं आणि तो मृत्यूनंतर स्वर्गात जातो. अशा रीतीने तीर्थपर्वाचा 5वा भाग इथे संपलेला आहे. तीर्थयात्रा पर्वाचा भाग 6वा. पुलस्त्य ऋषी सांगतात, त्यानंतर यात्री संवेद्य तीर्थाकडे जातो. त्या पाण्याला स्पर्श करणारा खरा साधक ज्ञानी होतो. रामाने हे तीर्थक्षेत्र फार प्राचीन काळी सामान्यांसाठी तयार केलं आहे, जेणेकरून ते ज्ञानी होतील. त्यानंतर आहे तीर्थक्षेत्र लोहित्य. इथे पूजा केल्याने सोनं वाटल्याचं श्रेय मिळतं. त्यानंतर करतो या नदीकडे तो येतो. तिथे उपोषण 3 दिवस रात्र करायचं असतं. त्यामुळे अश्वयज्ञाचं श्रेय मिळतं. तसं ब्रह्माचे आदेश आहेत. ज्ञानी सांगतात की जर कोणी गंगा समुद्राला मिळते त्या भागात जाऊन स्नान करतो तर त्याला 10 अश्वयज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. त्यानंतर गंगा ओलांडून बलीकडे गेलं की तिथे स्नान करायचं असतं. तिथे 3 दिवस रात्र काढायची असतात. तिथे स्नान केल्यामुळे 10 अश्वयज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. सर्व पापं धुतली जातात. आता त्यानंतर येतं वैतरणी नदी.
इथे स्नान केल्यामुळे सगळी पापं धुतली जातात. त्यानंतर येतं तीर्थक्षेत्र विराज. इथे अंघोळ केल्यामुळे तीर्थयात्री तो चंद्रासारखा प्रकाशित होतो. त्याची सर्व पापं धुतली जातात. त्या स्नानामुळे 1000 गायी दान केल्याचं त्याला पुण्य मिळतं आणि त्याच्या कुळाचा उद्धार होतो. ते तर वेगळंच आहे. त्यानंतर सोना आणि ज्योतिरथी यांच्या संगमावर पितरांना आणि देवांना अर्घ्य द्यायचं असतं. तसेच वंसगुल्मा जिथे सोना आणि नर्मदा मिळतात त्या तीर्थक्षेत्रावर स्नान केल्यामुळे अश्वयज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. त्यानंतर येतं तीर्थक्षेत्र ज्याचं नाव आहे ऋषभ. तो कोसलात आहे. इथे 3 दिवस आणि 3 रात्री उपोषण केल्यामुळे वाजपेय यज्ञाचं श्रेय मिळतं आणि 1000 गायी दिल्याचं पुण्यसुद्धा मिळतं. त्याशिवाय कुळाचा उद्धारसुद्धा होतो. त्याशिवाय 3 वृषभ दान केल्याचं श्रेयही मिळतं. आता पुष्पावतीमध्ये स्नान केल्याने आणि 3 दिवस रात्री उपवास केल्याने त्याच्या कुळाचा उद्धार होतो. 1000 गायी दिल्याचं श्रेयही मिळतं. बदरिकामध्ये स्नान केल्यामुळे त्याला दीर्घायुष्य मिळतं. शिवाय तो स्वर्गात जातो त्याच्या मृत्यूनंतरच. त्यानंतर येतं तीर्थक्षेत्र चंपा. भागीरथीमध्ये स्नान केल्यामुळे 1000 गायी दान केल्याचं श्रेय मिळतं. त्यानंतर आहे तीर्थक्षेत्र लपेटिका. इथे असलेल्या पुण्यवंतांच्या सान्निध्यात तो राहतो. तसं केल्याने वाजपेय यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. त्याची देव दखल घेण्यास सुरुवात करतो. त्यानंतर महेंद्र पर्वत येतो. ते जामदग्नी ऋषींचं स्थान आहे. परशुराम तिथे सदैव असतात असं समजलं जातं. तिथे स्नानविधी केल्यामुळे अश्वयज्ञाचं श्रेय मिळतं. तिथे मातंगांचं तीर्थक्षेत्र आहे. त्याचं नाव आहे केदार. इथे पूजा केल्यामुळे 1000 गायी दिल्याचं श्रेय मिळतं. नंतर श्री पर्वताकडे जायचं असतं. तिथे शंकराची आराधना करायची असते. त्यामुळे अश्वयज्ञ केल्याचं श्रेय प्राप्त होतं. तिथे स्नान केल्यामुळे अश्वयज्ञाचं श्रेय मिळतं. तो जीवनात यशस्वी होतो. पांड्य देशातील वृषभ पर्वतावर जाऊन देवांची पूजा करायची असते. त्यामुळे वाजपेय यज्ञाचं श्रेय मिळतं. त्यानंतर येते कावेरी नदी. या नदीवर अप्सरांचं येणं जाणं चालूच असतं. त्या अप्सरा तिथे स्नान करण्यासाठी येत असतात. तिथे स्नान केल्यामुळे 1000 गायी दान केल्याचं श्रेय मिळतं. तिथून कन्याकुमारीकडे जातात. ते समुद्रकिनारी आहे. तिथे स्नान केल्यामुळे सर्व पापं धुतली जातात. तिथून यात्री बहुधा गोकर्णकडे जातो. ह्या तीर्थक्षेत्री सगळे देव ब्रह्मासह असतात. त्यांची पूजा यक्ष, पिशाच, किन्नर, नाग, सिद्ध, चरण, गंधर्व, माणसं, पिनाग तसेच देवता ज्या नद्या, समुद्र आणि पर्वतांच्या आहेत त्या सगळ्या उमाची पूजा तिथे करीत असतात. तिथे यात्रा यशस्वी झाली तर तो गाणपत्य स्थानी जातो. त्यासाठी 12 दिवस तो साधना तिथे करील. त्याशिवाय निष्पापही होतो. त्यानंतर आहे तीर्थ गायत्री. इथे साधना केल्यास 1000 गायी दिल्याचं पुण्य मिळतं. काही विलक्षण अनुभवही येतात. काही ब्राह्मणांना ते आलेले आहेत ते सांगतात. ते असे आहे, जर तो ब्राह्मण गायत्री मंत्र गाऊ लागला तर त्याला विशेष सूर लागतो. इतर कोणी गायलं तर तसं होत नाही. त्यानंतर सवर्त ऋषींच्या कुंडाकडे जायचं असतं. तिथे पूजा केल्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व प्रभावी होतं आणि वास्तविक जीवनात तो यशस्वी ठरतो. तेथून वेणा नदी येते. तिथे पितरांचं श्राद्ध करावं आणि देवांना अर्घ्य द्यावं. तिथून गोदावरी येते. तिथे सिद्धांचं जाणं फार आहे. तिथे साधना केल्यामुळे सर्वश्रेष्ठ असा गोयज्ञ साध्य केल्याचं श्रेय मिळतं. तिथून तो वासुकी तीर्थक्षेत्री जातो. त्यानंतर वेण्णा नदीत अंघोळ केल्याने त्याला वाजपेय यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. तिथे तो पितरांना पिंड देतो. 1000 गायी दान केल्याचं श्रेय मिळतं. आता त्यानंतर आहे ब्रह्मस्थान क्षेत्र. इथे 3 दिवस साधना केल्यामुळे 1000 गायी दान केल्याचं श्रेय मिळतं. पुढे तो मृत्यूनंतर स्वर्गात जातो. त्यानंतर आहे कुसप्लवन क्षेत्र. ब्रह्मचर्य पालन करून जर तो 3 रात्री साधना करणार असेल तर त्याला अश्वयज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. त्यानंतर आहे देववृद्ध तीर्थ. ते कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक तीर्थक्षेत्र आहे जातिस्मरवृद्ध. तिथे साधना केल्यामुळे त्याला मागील जन्माचं ज्ञान होतं.
या क्षेत्री इंद्राने त्यांचे 100 यज्ञ केले होते आणि मग त्याला इंद्रपद मिळालेलं होतं. खऱ्या साधकाला केवळ तिथे जाण्याने अग्निष्टोम यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. त्यानंतर सर्व देवहृद करायचं असतं. त्यांनी 1000 गायी दान केल्याचं श्रेय मिळतं. त्यानंतर येतं पवित्र तीर्थ पयोशनी. तिथे पूजा करणाऱ्याने 1000 गायी दिल्याचं श्रेय मिळतं. त्यानंतर तीर्थक्षेत्र आहे दंडक. केवळ तिथे गेल्यामुळे 1000 गायी दान केल्याचं श्रेय लाभतं. त्यानंतर आहे सरभंगा तीर्थ. हे शुकाचं तीर्थक्षेत्र आहे. तिथे साधना करणाऱ्याला कधीही दुर्भाग्य होत नाही. त्याच्या कुळाचा उद्धारसुद्धा होतो. मग आहे सुरपारक. इथे परशुराम राहत असे. त्याची ती तपोभूमी आहे. त्यानंतर आहे सप्तगड तीर्थ. तिथे मर्यादांचं भान ठेवून आपल्या वासनांना उत्तेजन न देता तो तीर्थंकर त्या तीर्थक्षेत्री पूजा करतो. पुढे जातो ते क्षेत्र आहे देववृद. तिथे साधना करणाऱ्याला देवी सत्र यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. त्यानंतर तो तुंगक वनात जातो. त्या प्राचीन वनात ऋषी सारस्वत यांनी संन्याशांना वेद शिकवले. तिथे ब्रह्मचर्य आचरून साधना करायची असते. कालांतराने मुनी वेदांचं ज्ञान विसरले. त्यामुळे सारस्वतातील महान ऋषी अंगिरस यांनी आपल्या ध्यान समाधीत प्रथम ओम उच्चारून योग्य प्रकारे इतर कवनांचं उच्चारण करत वेद पुन्हा प्रचारात आणले. त्यामुळे ते मुनी पुन्हा वेदांचं स्मरण करू लागतात. ते झाल्यानंतर सगळे ऋषी वरुणदेव, अग्निदेव, प्रजापती, नारायण, महादेव आणि ब्रह्मदेव भृगूंना पुरोहित म्हणून आमंत्रित करतात. अग्न्याधन यज्ञ संपन्न करतात. त्यानंतर ते सगळे आपापल्या ठिकाणी जातात. अशी या वनाची ख्याती आहे. असं सांगून पुलस्त्य पुढे भीष्मांना सांगतात, जे या वनात प्रवेश करतात, मग तो पुरुष असू देत किंवा स्त्री असू देत, त्यांची सर्व पापं धुतली जातात. तिथे 1 महिना राहून साधना करण्यामुळे तो ब्रह्मपदी पोचतो. त्याच्या वंशाचं कल्याण होतं. त्यानंतर येतं तीर्थक्षेत्र माधविका. तिथे यात्री देव आणि पितरांना अर्घ्य देईल. त्यामुळे त्याला अग्निष्टोम यज्ञ केल्याचं श्रेय मिळतं. त्याशिवाय त्याला चांगली बुद्धी प्राप्त होईल. त्या क्षेत्र एक पर्वत आहे. तो त्रैलोक्यात ख्यातनाम आहे. त्याचं नाव आहे कलंजर. इथे एक स्वर्गीय सरोवर आहे. त्यात स्नान केल्यामुळे 1000 गायी दान केल्याचं पुण्य मिळतं. त्याच्या कुळाचा उद्धार होतो, हे तर विशेषच आहे. त्यानंतर आहे मेधाविका क्षेत्र. तिथे देव आणि पितरांना पाण्याचं अर्घ्य द्यायचं असतं. त्यामुळे अग्निष्टोम यज्ञाचं श्रेय मिळतं. नंतर आहे मंदाकिनी नदी. तिच्या स्नान केल्यामुळे माणूस निष्पाप होतो, तो स्वर्गात जातो. त्यानंतर आहे तीर्थक्षेत्र पर्वत चित्रकूट. तिथे स्नान करून जो पितरांना आणि देवांना अर्घ्य करून पूजा करतो, तो अश्वयज्ञाचा मानकरी होतो. त्याशिवाय आध्यात्मिकदृष्ट्या उच्च पदालाही जातो. नंतर आहे भरतृ स्थान. तिथे देवांचे सेनानी कार्तिकेय राहतात. तिथे गेल्यामुळे माणूस त्याच्या जीवनात यशस्वी होतो असं समजलं जातं. त्यानंतर आहे तीर्थक्षेत्र कोटी. तिथे पूजा केल्यामुळे 1000 गायी दान केल्याचं भाग्य लाभतं. कोटीला प्रदक्षिणा करायच्या असतात. त्यानंतर येतं ज्येष्ठ स्थान. इथे भाग्यवान तीर्थंकराला महादेवाचं दर्शन होतं. तिथे एक प्राचीन पवित्र विहीर आहे. असं समजतात की त्या कुव्यात म्हणजे विहिरीत 4 समुद्राचं पाणी येत असतं. त्या पाण्यात स्नान करायचं असतं. त्यामुळे तो आध्यात्मिक उच्च अवस्थेत जातो. त्याचे नित्य कल्याणच होतं. त्यानंतर आहे शृंगवरपूर. इथे फार प्राचीन काळी प्रभू रामचंद्राने गंगा ओलांडून पलीकडे स्नान केलं होतं. त्यामुळे तो निष्पाप झाला होता. यात्री तिथे पूर्ण ब्रह्मचर्य आचरून साधना करेल तर त्याचं कल्याण होईल आणि त्याला वाजपेय यज्ञ केल्याचं भाग्य लाभेल. पूर्ण पश्चात्तापाने जो गंगा स्नान करतो त्याची सगळी पापं धुतली जातात. आता नंतर आहे मयूरवट. हे क्षेत्र महादेवाचं आहे. तिथे वाकून नम्र भावाने प्रार्थना करणारा गाणपत्य स्थानी जातो. गंगेच्या त्या ठिकाणी स्नान करणारा निष्पाप होतो. त्यानंतर आहे प्रयाग क्षेत्र. ऋषीमुनींनी स्तुती केलेलं असं हे क्षेत्र फार प्राचीन आहे. तिथे देवांचं येणं जाणं नित्यच असतं असं ऋषी जे सगळे जाणतात ते सांगतात. ब्रह्मदेव तिथे असतात. इतर देव
जसे लोकपाल म्हणजे इंद्र, यम, वरुण, वायू, गणेश आणि अग्नी, सिद्ध, पितर तिथे ब्रह्माची पूजा करत असतात. त्याशिवाय सनतकुमार, अंगिरस, नागेश्वर, सुपर्ण, आणखीन सर्व समुद्राच्या आणि नद्यांच्या देवता तिथे हजेरी लावत असतात. त्याशिवाय गंधर्व, अप्सरा, स्वतः हरहरेश्वर, प्रजापती पण येतात. जणू काही पृथ्वीवरील ते ब्रह्मसभेचं छोटं रूपच आहे. त्या भागात गंगा फार वेगाने वाहत असते. त्याच्या जवळून तिची लहान बहीण यमुना वाहत असते. तिचं गंगेत समाविष्ट होणं त्या जागी निश्चित केलेलं आहे. तसं ते होतं. त्या संगमाला जगातील अतिपवित्र तीर्थक्षेत्र समजलं जातं. प्रयाग त्यात पुन्हा श्रेष्ठ समजलं जातं. तिथे प्रयाग, प्रतिस्थान, कमवल, अस्वत्तर आणि भोगवटी या ठिकाणी यज्ञ करायचे असतात. सगळ्या सिद्धांची अशी धारणा आहे की तिथे ब्रह्मदेव स्वतः यज्ञ करीत असतात. तिथे अनेक राजे रजेवाडे यज्ञ करण्यासाठी येतात. महान योगी ज्यांची संपत्ती आहे त्यांचं वैराग्य असे सिद्ध तिथे ध्यान करतात आणि म्हणून ते क्षेत्र सदोदित पुण्य प्रभावातच असतं. त्या सगळ्यात प्रयाग अत्यंत पवित्र मानलं जातं. तिथली माती घेऊन जायचे असते. म्हणजे घरात बसूनसुद्धा एका डबीत ती माती ठेवून त्यावर एकचित्त करून साधना जरी केली तरीही ती फळते असं समजतात. तिथे स्नान केल्याने राजसूय यज्ञाचं आणि अश्वयज्ञाचं भाग्य लाभतं. त्या स्थानी जे दान केलं जातं त्याच्या 200 पट होऊन ते तीर्थंकराला परत मिळतं. कित्येक जण प्रयागमध्ये अखेरचा श्वास घेणं योग्य समजतात. त्या ठिकाणी असंही सांगतात की लक्षावधी तीर्थक्षेत्र एकत्रित अशी आहेत. गंगा आणि यमुना संगमावर स्नान करण्यामुळे 4 प्रकारच्या ज्ञानांचं श्रेय मिळतं. प्रयागात जी अनेक तीर्थ आहेत त्यातील वासुकी आणि भोगवटी सर्वश्रेष्ठ आहेत. तिथे स्नान करणाऱ्याला अश्वयज्ञाचं श्रेय मिळतं. त्याशिवाय आणखीन एक तीर्थक्षेत्र आहे, त्याचं नाव आहे राम प्रपातन. तिथे स्नान केल्यामुळे अश्वयज्ञाचं श्रेय मिळतं. अरे भीष्मा, गंगेत कुठेही स्नान केल्यामुळे कुरुक्षेत्री गेल्याचं श्रेय लाभतं. इतकं ते श्रेष्ठ आहे. परंतु त्याला अपवाद सांगतात तो कनखल. असं सांगतात की कृतयुगात सगळी तीर्थक्षेत्र सारखीच पवित्र होती. त्रेतायुगात फक्त पुष्कर त्या योग्यतेचं पवित्र समजलं जात होतं. द्वापारयुगात कुरुक्षेत्र त्या योग्यतेचं समजलं जात होतं. कलियुगात संपूर्ण गंगा त्या योग्यतेची पवित्र समजली जाईल असे संकेत आहेत. पुष्करमध्ये यात्रा करताना वैराग्य महत्त्वाचं आहे. महालयात दान करणं महत्त्वाचं असतं. मलय पर्वतात स्वतःचं प्राणार्पण करणं योग्य समजतात. भृगुतुंगात तीर्थंकराने अन्न त्याग करून समाधी घ्यायची असते. पुष्करात गंगा यमुना संगमावर स्नान करण्यामुळे त्याच्या मागील आणि पुढच्या अशा 7 पिढ्यांचा उद्धार होतो. गंगेच्या नावाचा जप करतो तो निष्पाप होतो. असंही सांगितलं जातं की गंगेत जीव देणाऱ्याच्या अस्थी जोवर त्या पाण्यात आहेत तोवर तो स्वर्गात राहतो. अरे भीष्मा, प्रत्यक्ष ब्रह्मदेव सांगतात की गंगा सगळ्या तीर्थात श्रेष्ठ आहे. सगळ्या देवात केशव श्रेष्ठ आहे. सगळ्या माणसात ब्राह्मण श्रेष्ठ असतो. सर्व गंगा क्षेत्र पवित्र समजावं. ज्यांना ध्यान साधना करण्यात आयुष्य व्यतीत करायचं आहे त्यांच्यासाठी गंगा क्षेत्र उत्तमात उत्तम आहे. हे तीर्थ आख्यान सगळ्यांनी वाचावं आणि इतरांनी वाचून सांगावं. त्यामुळे प्रत्यक्ष तीर्थाला गेल्याचं श्रेय प्राप्त होतं. केवळ अशा पवित्र तीर्थक्षेत्रांच्या सदैव स्मरणाने तो पुण्य मिळवत असतो. त्यांनी त्याला आत्मशांती आणि मनोरंजनसुद्धा होतं. ऋषी ते ऐकण्यात आनंद मानतात. त्यांच्या नित्यवाचनाने आणि ऐकण्याने ते सगळे स्वर्गात जातात. असंही सांगितलं जातं की त्या आख्यानाच्या वाचनाने आणि ऐकण्याने शत्रू मित्र होतात. हे आख्यान वाचणाऱ्याची मेधा सुधारते. पुत्रप्राप्ती होते. पैसे हवे असतील तर ते मिळतात. गरीब श्रीमंत होतात. राजा सम्राट होतो. वैश्य आणखीन धनवान होतो. शूद्र त्याच्या इच्छा प्राप्त करतो. ब्राह्मण शुद्ध होऊन स्वर्गात जातो. अरे राजा भीष्मा, इथे जी तीर्थक्षेत्र सांगितलेली आहेत त्यातील काही तिथे पोचण्यास अवघड आहेत तर काही अगदी सहज आहेत. सगळी क्षेत्र तो त्याच्या आयुष्यात करू शकणार नाही, पण तो कल्पनेने तरी तिथे जाऊ शकतो. म्हणून त्यांची माहिती मी अशी दिली आहे की तू तिथे निदान कल्पनेने तरी जाऊ शकशील.
तिथे जाऊन वसु, मरुत, आदित्य, अश्विनी, ऋषी अशा दैवी शक्तींच्या प्रभावाखाली जरी घरात स्नान केलंस आणि ते तीर्थातील जल आहे असं समजून साधना केलीस तरीही तुझं कार्य यशस्वी होईल. कारण भीष्मा, हे सगळे आपल्यातच असतं, परंतु भ्रमामुळे ते आपल्याला समजत नाही. वेदात ते ज्ञान दिलेलं आहे, तेच मी तुला आत्ता सांगितलेलं आहे. ज्याचं मन स्थिर नाही, ज्याच्या मनात कली घुसलेला आहे, ज्याचं ब्रह्मचर्य अशुद्ध आहे, ज्याचा अहंकार भ्रष्ट झालेला आहे, ज्याचा स्वार्थ विकृत आहे, असा मनुष्य तीर्थयात्रा करण्यास अयोग्यच असतो. अशा माणसाने केलेली यात्रा तीर्थक्षेत्राची यात्रा न होता केवळ भटकंतीच ठरते. त्याचा काहीही उपयोग नसतो. ज्याच्यात हे दोष नाहीत असा सामान्य माणूस तीर्थयात्रा करण्यास परिस्थितीमुळे जरी असमर्थ असेल तरीही कल्पनेने घरात बसून तीर्थयात्रा करेल तरही तो सगळी पुण्य मिळवू शकतो असं सांगतात. परंतु अरे भीष्मा, तू तसा नाही आहेस. तुझा स्वार्थ गुणी सत्वशील आहे, तुझं वैराग्य तेजस्वी आहे, तुझं ब्रह्मचर्य शुद्ध आहे आणि तू शरीराने तीर्थयात्रा करण्यास सक्षम आहेस, म्हणून तू या तीर्थयात्रा करण्यास योग्य ठरतोस. तुझ्या अशा परिक्रमणा तुझ्या पितरांना समाधानच देतील. देव प्रसन्न होतील आणि तुला पुढचा मार्गही दाखवतील. तू पृथ्वीवरचा वसवा आहेस, म्हणून तू वसूंना प्रसन्न करू शकशील आणि अनंत काळ प्रसिद्ध राहशील. पुलस्त्याचे सांगून भीष्माची रजा घेतात. त्याला यात्रा सुरू करण्याचा संकल्प सोडण्यास सांगून अंतर्धान पावतात. भीष्म त्यानंतर त्या सगळ्या तीर्थयात्रा शास्त्रविधीनुसार आरंभतो. सर्व तीर्थयात्रांच्या शेवटी तो प्रयागला पोचतो. त्याची सगळी लहान मोठी पापं नष्ट झालेली असतात. जो तीर्थंकर त्या सगळ्या यात्रा साक्षात करतो तो 100 अश्वयज्ञांचा मानकरी ठरतो आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करत असतो. नारद असं सांगतात की युधिष्ठिराला जसं पुलस्त्याने भीष्माला सांगितलं तसंच ते नारदांनी युधिष्ठिराला सांगितलं होतं आणि ते मी वैशंपायन, अरे राजा जनमेजया, तुला सांगतो आहे. वैशंपायन पुढे सांगतात, असं बोलून नारद युधिष्ठिराला सांगतात की तुझ्या या परिस्थितीत यज्ञ करण्यापेक्षा त्याहूनही जास्त लाभदायक असं तीर्थाटन पांडवांनी करावं. त्याच्यामुळे तुमचं पुण्य वाढेल आणि अनेक राजसूय, अश्वयज्ञ, अग्निस्तोम, राजपेय असे विविध यज्ञ केल्याचं फायदेही मिळतील. त्यासाठी वनवासात वेळ घालवण्यापेक्षा तीर्थाटन हाच तुमच्यासाठी योग्य मार्ग आहे असं नारद पांडवांना सांगतात. त्याशिवाय अनेक प्रकारची दानं केल्याचं भाग्य तुम्हाला लाभेल. त्यात तुमचा काळ सुखात जाईल आणि गतघटनांच्यावर जे आज तुम्ही खंत करत आहात ते करण्याची आवश्यकताच राहणार नाही. कारण तीर्थाटन हा सगळ्यात चांगला उपक्रम समजला जातो. तीर्थयात्रा करण्यासाठी जे 8 गुण कोणते ते दानशूरपणा, तपश्चर्या करणं, खरं बोलणं, हित करणं, क्षमा करणं, उपोषण करणं, वासनांना आवर घालणं, वेदांचा अभ्यास म्हणजे ज्ञानसाधना करणं, असे 8 गुण यात्रेत असणं जरुरीचे असतात आणि ते तुझ्यात आहेत. परंतु त्यातील बऱ्याच तीर्थक्षेत्री राक्षसांचा सुळसुळाट फार झालेला आहे. परंतु तुम्ही पांडव धनंजय जरी नसला तरी त्या राक्षसांचा मुकाबला करू शकाल. तुम्ही जर तेथील राक्षस हटवले तर ते एक मोठं पुण्यकर्म तुमच्याकडून होईल. मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो आहे, हर्ष होतो आहे की त्या तीर्थक्षेत्री महान ऋषी जसे वाल्मिकी, काश्यप, अत्रेय, कुंडजत्रा, विश्वामित्र, गौतम, एसित, देवल, मार्कंडेय, गलव, भारद्वाज, वसिष्ठ, उद्दलक, शौनक त्यांचा मुलगा आणि व्यास, दुर्वास असे सगळेच तुमची वाट पाहत आहेत. तुम्ही जर जाणार असाल तर ऋषी लोमसा तुमच्याबरोबर येऊ इच्छितात. तुम्ही त्याला तुमचा मार्गी म्हणजे वाटाड्या करावं, म्हणजे तुमचा प्रवास सुखरूप होईल. त्याशिवाय आणखीनही कितीतरी तुमच्या सहयात्रेत सामील होतील जे ब्राह्मण आज इथे आहेत. मी नारद ठिकठिकाणी तुम्हाला भेटतच जाईन. या तीर्थयात्रेने तुमची ख्याती दूरवर होईल, जशी महाभिषाची झालेली होती. त्या प्राचीन ययाती आणि पुरुरव यांच्यासारखीच तुझी ख्याती देखील सर्वांच्याकडे होईल.
प्राचीन राजा भगीरथ आणि राम जसे त्यांच्या गुणांकरता ओळखले जात होते तसे तू ओळखला जाशील अशा यात्रेनंतर. जसे मनु किंवा इक्ष्वाकू, तसेच पुरू किंवा वैन्य, वृत्राचा नाश करणारा इंद्र त्यांच्या दुश्मनांचा संहार करून मान्यवर झाले, तसेच तू तुझ्या वैऱ्याचा नाश करून सर्वात मान्यवर होणार आहेस. त्यानंतर तुम्ही राज्य कराल अगदी निर्विघ्नपणे. तुला त्या थोर क्षत्रियांसारखी, कार्तवीर्यासारखी प्रसिद्धी मिळेल. पुढे वैशंपायन सांगतात, अरे राजा जनमेजया, अशा रीतीने त्यांची समजूत काढल्यानंतर नारद त्यांची रजा घेतात आणि नेहमीप्रमाणे अंतर्धान पावतात. त्यानंतर राजा युधिष्ठिर तिथे जमलेल्या ब्राह्मणांच्या बरोबर तीर्थयात्रेच्या बद्दलच चर्चा करायला लागतो आणि अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वाचा 6वा भाग इथे संपलेला आहे.